नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 6 वाजता आहेत आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकशाहीच्या महासंग्रामाचा निकाल काय लागणार हे काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे. देशाची सत्ता कुणाच्या हाती 2 तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. देशासह राज्यातल्या 48 जागांचा सुपरफास्ट निकाल फक्त TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. देशामध्ये पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार हे चित्र काही तासातच स्पष्ट होईल. राज्यामध्ये महायुती की महाविकास आघाडी, महाराष्ट्राच्या निकालाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत आणि अवघ्या काही तासामध्येच हे चित्र स्पष्ट होईल. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. विजयाचा दावा महायुती असो महाविकास आघाडी असो यांच्याकडून केला जातोय. असं चित्र देश पातळीवर सुद्धा पाहायला मिळतंय. एनडीए म्हणतंय की विजय आमचाच होणार, तर इंडिया आघाडी म्हणतंय की विजय आमचाच होईल आणि पंतप्रधान आम्ही 24 तासामध्ये ठरवू असा दावा जो आहे तो केला जातोय. मात्र देशाची सत्ता कुणाच्या हातात हे चित्र काही तासातच स्पष्ट होणार आहे. थेट येणार आहोत मुंबईमध्ये. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, कशा पद्धतीने मतमोजणी केंद्रांवर तयारी करण्यात आलेली आहे? अगदी 2 तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. वृषाली, आपण पाहतो की 6 वाजलेले आहेत आणि अवघ्या 2 तासानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण या महानिकालाची उत्सुकता संपूर्ण देशभरातल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांची उत्सुकता तर आहेच, मात्र मुंबईतल्या 6 जागांची मतमोजणी ज्यावेळी होईल त्यावेळी 6 जागांवरती कोण बाजी मारणार हे आपण पाहणार आहोत. मात्र 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी प्रशासनाचे सगळे अधिकारी असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील हे मतमोजणी केंद्रावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था आहे आणि मतदार या मतमोजणी केंद्रावरती येत असताना प्रत्येकाचं आय कार्ड चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं आणि विशेष करून ही सगळी खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे. मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर 3 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचा सामना जो आहे तो पाहायला मिळणार आणि त्यामुळे या सगळ्या जागांवरती चुरशीची लढत होईल असं सातत्यानं बोललं जातं. प्रत्येक पक्षाकडून दावा केला जातोय की ही बाजी आम्हीच मारू आणि त्यानंतर 8 वाजल्यापासून जेव्हा मतमोजणीचे पहिले कल यायला सुरुवात होतील त्यावेळी नेमकं पहिल्या फेऱ्यांमध्ये कशा पद्धतीचा निकाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सगळ्या निकालाची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे, मुंबईकरांच्या मनामध्ये आहे आणि सध्या मी शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये आहे. या शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये आपण पाहिलं तर 2 लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे सामने जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 8 वाजल्यापासून पहिल्या फेरीचे कल जे आहेत ते हळूहळू मोजायला सुरुवात होतील आणि तशा पद्धतीचे आकडे समोर यायला सुरुवात होतील. मात्र देशाचा कौल नेमका कोणासोबत आहे, याचबरोबर महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा कल जे आहे ते थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत. फक्त 2 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि शिवडीच्या वेअर हाऊस मधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय. गेटवरती बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि जे लोक येत आहेत किंवा जे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावरती येत आहेत त्यांची तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात आहे. पोलीस बंदोबस्त मोठा आहे आणि शांततेने ही मतमोजणी पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतलेली आहे. आपण पाहिलं की मतदान झाल्यापासून आतापर्यंत या सगळ्या स्ट्रॉंग रूम मध्ये जे वेअर हाऊस आहे तिथं अशा पद्धतीनं चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती आणि 8 वाजल्यापासून ईव्हीएम मशीन ओपन व्हायला सुरुवात होती आणि त्यामुळे नेमके आकडे कसे येत आहेत किंवा महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देते मुंबईकरांच्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे. कृष्णा, तुम्ही असेच आपल्या